आज आपण चिकन दम बिर्याणी कशी बनवायची ते पाहणार आहोत. त्यासाठी सगळ्यात आधी चिकनला आपल्याला हळद, मीठ, कांदा लसूण मसाला, बिर्याणी मसाला, आलं लसूण पेस्ट, हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, पुदिना, तळलेला कांदा आणि फेटून घेतलेलं दही आणि थोडंसं तेल घालून मिक्स करून मॅरिनेट करायला ठेवायचे. आता त्यानंतर आपल्याला एका पातेल्यामध्ये तेल गरम करायचं. त्यामध्ये काही खडे मसाले घालायचे. मिनिटभर परतून त्यामध्ये कांदा घालून तो चांगला परतून घ्यायचा. नंतर त्यामध्ये 1 तासभर मॅरिनेट केलेलं चिकन घालायचे आणि पाणी न घालता 4-5 मिनिटं परतून घ्यायचं. कमी फ्लेमवरती झाकण ठेवून अर्धवट शिजायला ठेवायचं. तोपर्यंत दुसऱ्या बाजूला एका पातेल्यामध्ये पाणी गरम करून त्यामध्ये खडे मसाले, मीठ, 1-2 लिंबाच्या फोडी घालायच्यात, थोडासा पुदिना आणि थोडं तेल घालून पाण्याला चांगली उकळी येऊ द्यायची. त्यामध्ये आपल्याला अर्धा तास भिजवून घेतलेले बासमती तांदूळ घालायचे आणि भात आपल्याला अर्धवट शिजवून घ्यायचा आहे. भात अशा पद्धतीने शिजला गेला की त्यातलं सगळं पाणी काढून टाकायचं. तोपर्यंत इथे अर्धवट शिजलेलं जे चिकन आहे त्यामध्ये आपल्याला तळलेला कांदा, पुदिना, कोथिंबीर, शिजवून घेतलेला भात घालायचा आणि असं छान यावरती लेयर करायचा. पुन्हा वरतून बारीक चिरलेली कोथिंबीर, पुदिना, तळलेला कांदा, तूप आणि केशर घातलेलं दूध घालायचे आणि यावर झाकण ठेवून याला चांगला दम द्यायचा आहे. 10 ते 15 मिनिटानंतर बघू शकता चिकनही व्यवस्थित शिजलं गेलेलं, भातही मस्त मोकळा राहिलेला आहे. तर एकदम मस्त अशी आपली इथे चिकन बिर्याणी तयार झालेली आहे.